आणि गुन्हे शाखेची पथके आता राज्याबाहेर रवाना झाली आहेत। उज्जैन, दिल्ली, हरियाणात ही पथकं आता रवाना झाली आहेत। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात कसून तपास सुरू आहे आणि त्याच प्रकरणी गुन्हे शाखेची पथकं आता राज्याबाहेर रवाना झालेली आहेत। आपल्यासोबत याबद्दल अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आहेत। जुई, या प्रकरणात आणखी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। गुन्हे शाखेची पथकं आता राज्याबाहेर रवाना झालेली आहेत आणि आणखी एक अपडेट समोर येते की या हल्लेखोरांना खरं ॲडव्हान्स पैसे देण्यात आले होते। नेमकी काय अधिक माहिती आहे तुझ्याकडे? अगदीच आपण पाहतोय दीपाली, नवनवीन माहिती या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येत आहेत। मात्र तत्पूर्वी कुप्पर रुग्णालयाबाहेरील मी दृश्य तुला दाखवू इच्छिते की कुप्पर रुग्णालयाबाहेर झिशान सिद्दीकी हे बाहेर पडले आहेत। म्हणजे जिथे शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती त्याच्यातून बाहेर झिशान सिद्दीकी हे पडलेले आहेत। सोबत अमीन पटेल देखील आहेत। त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्याची चिन्ह इथे दिसून येत आहेत। पुन्हा एकदा जर आपण हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडीचा, तर मग काही महिन्यांपूर्वीपासूनच ही संपूर्ण तयारी केली जात होती। बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारे जे आरोपी आहेत त्यांची गेल्या 7 ते 8 तासांपासून चौकशी सुरू आहे आणि या चौकशी अंतर्गत समजते की त्यांना हल्ल्याच्या आधीच ॲडव्हान्स पेमेंट केलं होतं आणि हा हल्ला ठरवून केले असल्याचं आता माहिती पडलेलं आहे। त्यामध्ये जे आरोपी होते ते बाबा सिद्दीकी यांचं घर आणि जे त्यांचं कार्यालय आहे त्याच्यावरती नजर ठेवून होते, रेकी ठेवून होते। ते रेकी करत होते की नेमका बाबा सिद्दीकी यांचा दिनक्रम कसा आहे, ते कुठे कुठे जातात आणि हे तिन्ही हल्लेवार जे आहे, तिन्ही हल्लेखोर हे जे लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग बाबा सिद्दीकी यांच्यावरती ज्यांनी हल्ला केला, जे गुन्हेगार होते, ते 2 सप्टेंबरपासूनच कुर्ल्यात भाड्यावरती एका रूममध्ये राहत होते आणि 4 जण मिळून हे या रूममध्ये राहत होते व याचा 14,000 रुपये भाडं देखील ते त्या खोलीचे देत होते। पंजाब येथे जेलमध्ये असताना हे तिघेही आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले, तिथे त्यांची ओळख झाली आणि त्यातील आधीच एक जण जेलमध्ये असणारा आरोपी हा बिश्नोई याच्याशी संबंधित होता आणि त्यामुळे त्याने इतर तिघांची ओळख केली अशी देखील माहिती मिळते। त्यानंतर हा संपूर्ण कट जो आहे तो त्यांनी रचला आणि आत्ताची जर आपण दृश्य पाहिली तर मग हालचालींना वेग इथे वाढलेला आहे। कुप्पर रुग्णालयाबाहेर जे राजकीय नेते आहेत ते देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। आत्ता जर आपण पाहतोय ही ताजी दृश्य आहेत कुप्पर रुग्णालयाबाहेरील आणि कुप्पर रुग्णालयात प्रफुल्ल पटेल हे दाखल झालेले आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवार पक्षाचे नेते आहेत। प्रफुल्ल पटेल हे दाखल झालेले आहेत कुप्पर रुग्णालयामध्ये आणि थोड्या वेळातच अजित पवार देखील कुप्पर रुग्णालयामध्ये येतील अशी माहिती मिळते। जे सर्व राजकीय दौरे आहेत नेत्यांचे रद्द केले आणि सगळे दौरे रद्द करून हे सगळे नेते आता कुप्पर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। जे बाबा सिद्दीकी आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी प्रफुल्ल पटेल आपण पाहतो ही दृश्य दाखल झालेले कुप्पर रुग्णालयामध्ये। बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते दाखल झालेत आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार देखील कुप्पर रुग्णालयामध्ये येणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे निश्चितच आपण इथे पाहतो वेग जो आहे तो आलेला आहे आता कुप्पर रुग्णालयाबाहेर आणि सर्वच जे नेते आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे ते इथे दाखल झालेले आहेत आणि वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत ते देखील कुप्पर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। ते वडेट्टीवार हे यांनी आधीही यांच्यासोबत काम केलंय जेव्हा ते होते आणि ते देखील रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या सर्व जे राजकीय राज्यकर्ते आहेत ते आता कुप्पर रुग्णालयामध्ये येण्यास दाखल झाले आहेत आणि बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी हे सर्व जण इथे आलेले आहेत। दीपाली, जुई, आणखी कुठले महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल होणार आहेत, काही माहिती कळते? आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अजित पवार देखील थोड्याच वेळामध्ये येणार आहेत कुप्पर रुग्णालयामध्ये बाहेर आणि त्यानंतर ते जे कुटुंबीय आहेत बाबा सिद्दीकी यांची त्यांची ती भेट घेणार आहेत आणि त्यांचं सांत्वन करणार आहेत। मात्र आता सध्या तरी विजय वडेट्टीवार आणि प्रफुल्ल पटेल हे इथे आलेले आहेत कुप्पर रुग्णालयामध्ये सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। बाबा सिद्दीकी यांचं जे पार्थिव आहे ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर 8:30 वाजता त्यांच्यावर जी
दफनविधी आहे ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे आत्ताच हे 2 राज्यकर्ते आलेले आहेत, मात्र अजित पवार देखील रुग्णालयामध्ये येणार असल्याची माहिती मिळते आहे। अमीन पटेल हे आधीच रुग्णालयामध्ये दाखल झाले होते कुप्पर रुग्णालयामध्ये आणि आता हळूहळू हे सर्व जे राज्यकर्ते आहेत ते नेते आहेत ते कुप्पर रुग्णालयामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। दीपाली, नक्कीच जोई, आणखी ताजे अपडेट्स आपण तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय आता प्रफुल्ल पटेल आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील कुप्पर रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील तिथे दाखल होतील। आणि आता पाहतोय आपण महत्त्वाचे नेते या ठिकाणी कुप्पर रुग्णालयात कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत। आता या क्षणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही या रुग्णालयात कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार अगदी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील कुप्पर रुग्णालयात दाखल होणार आहेत। तर आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट। बाबा सिद्दीकी यांची काल गोळी घालून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी ताजे अपडेट्स आता समोर येत आहेत। आजही महत्त्वाचे नेते या सिद्दीकी कुटुंबियांना भेटण्यासाठी कुप्पर रुग्णालयात दाखल होतील। आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि प्रफुल्ल पटेल हे या रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आणि अगदी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। तुर्तास प्रफुल्ल पटेल आणि विजय वडेट्टीवार हे दोघे कुप्पर रुग्णालयात कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। बाबा सिद्दीकी यांची काल हत्या करण्यात आली होती आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरं तर या प्रकरणातील आरोपी 25 ते 30 दिवसांपासून त्या भागात रेकी करत होते आणि ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी तिघेही आरोपी काही वेळ थांबले होते आणि या आरोपींना आणखी कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे। आणि अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, सध्या काय घडतंय तिथे? सध्या काय घडामोडींना वेग येतोय? आपण पाहतोय दीपाली, कुप्पर रुग्णालयामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह ठेवण्यात आला आहे। शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या मृतदेहावर आणि त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी जे राज्यातील नेते आहेत ते इथे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। अमीन पटेल दाखल झालेले आहेत, काँग्रेसचे आमदार, राज्याचे विरोधी पक्ष नेते, विधानसभेचे विजय वडेट्टीवार ते देखील दाखल झाले आहेत कुप्पर रुग्णालयामध्ये। त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील पोहोचलेले आहेत कुप्पर रुग्णालयामध्ये। राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अजित पवार पक्षाचे त्यांनी आजचे त्यांचे सगळे दौरे रात्रीच रद्द केले आहेत आणि सगळेजण आता कुप्पर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। खरं तर कुप्पर रुग्णालयामधून बाबा सिद्दीकी यांचे जो शव आहे, जो मृतदेह आहे तो त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे वांद्रे इथे आणि 7 वाजेपर्यंत तिथे अंत्यदर्शनासाठी त्यांचं हे शव ठेवण्यात येणार आहे आणि 8:30 वाजता जी दफन प्रक्रिया आहे ती दफन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे आता हळूहळू सगळे जे नेते आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे येणार असल्याची माहिती मिळते, कारण का अजित पुण्यावरून देवगिरी जे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे मलबारी इथे तिथे पोहोचलेले आहेत आणि तिथून इकडची माहिती घेतल्यानंतरच ते इथे रुग्णालयामध्ये पोहोचणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे जे सगळे नेते आहेत ते आता हळूहळू कुप्पर रुग्णालयामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे, दाखल येण्यास सुरुवात झालेली आहे। सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, कारण का बाबा सिद्दीकी हे खरंच एक मोठं नाव आहे राजकारणातलं, माजी मंत्री राहिलेले आहेत ते आणि आत्ताच त्यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता। या आधीची जी त्यांची वर्ष होती राजकारणातली ती काँग्रेस पक्षातली होती। त्यामुळे निश्चितच काँग्रेसचेही जे सर्व आमदार आहेत, मंत्री आहेत ते त्यांची कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत, काही जण पोहोचत देखील आहेत। त्यामुळे आज दिवसभर जर आपण पाहिलं तर मग सिद्दीकी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी
हे सर्व राज्यकर्ते आणि सिनेसृष्टीतील कलाकार देखील इथे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपाली. नक्कीच आपण पाहतोय जुई, खरं तर अधिक महत्त्वाचे नेते इथे यायला सुरुवात झालेली आहे आणि आज सिद्दीकी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी हे इतरही पक्षांचे नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाचे नेते देखील इथे उपस्थित राहत आहेत. सिद्दीकींच्या निवासस्थानी दुःखाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि आज संध्याकाळी बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील आणि राजकीय व्यक्तींची इथे वर्दळ आता अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळेल आणि महत्त्वाचे नेते अगदी थोड्याच वेळात इथे यायला सुरुवात होतील आणि बाबा सिद्दीकींच्या मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचाही अहवाल आपल्याला मिळेल आणि त्यातून अनेक गोष्टी या समोर येतील आणि आपण पाहतोय बाबा सिद्दीकींच्या निवासस्थानी अगदी दुःखाचं वातावरण आहे आणि कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आता ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, विजय वडेट्टीवार हे देखील इथे कुपर रुग्णालयात दाखल झालेले आहेत.